जत नगर परिषद निवडणूक 2025 अजित पवार गटाच्या उमेदवारांवर मध्यरात्री हल्ल्यामागे पडळकर माजी आमदारांचा स्फोटक दावा। नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जत नगर परिषद क्षेत्रात तणाव वाढवणारी गंभीर घटना घडलेली आहे। अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेशराव शिंदे सरकार यांच्या घरावर आज पहाटे 3 वाजता अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून परिसरात संभ्रम निर्माण झाला आहे। आणि या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर थेट निशाणा साधला आहे। निवडणुकीत दहशत माजून मतदारांना धमकावण्याचा प्रयत्न केला जातो आहे। ही कारवाई राजकीय सोडातून घडवून आणली गेल्याचा आम्हाला ठाम संशय आहे, असा आरोप जगताप यांनी व्यक्त केला आहे। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केलेला आहे। निवडणूक तोंडावर असताना झालेली ही दगडफेक जतच्या राजकीय वातावरणात आणखी तापदायक ठरली आहे। संयुक्त उमेदवार नगराध्यक्षपदाचे सुरेशराव शिंदे सरकार यांच्या घरावरती दगडफेक झालेली आहे। त्यांच्या गाडीचं नुकसान केलेलं आहे, घराच्या काचा फोडलेल्या आहेत आणि काही दगड घरात येऊन पडलेले आहेत। हा भ्याड हल्ला जो झालेला आहे तो जत शहरामध्ये दहशत माजवण्यासाठी व मतदारावर परिणाम करण्यासाठी दहशत दाखवणे, लोकांना भीती दाखवून मत डायव्हर्ट करण्यासाठी हा हल्ला करण्यात आलेला आहे। जत शहरामध्ये सातत्याने सुरेश शिंदे सरकार किंवा आम्ही असो, इतर पक्षाचे पुढारी असो, जत तालुक्यामध्ये जी गुंडगिरी चालू आहे त्या गुंडगिरीबद्दल सातत्यानं आम्ही आमच्या सभेमध्ये आवाज उठवलेला आहे। काही गुंड लोक त्या भारतीय जनता पार्टीचे गुंड लोक बाहेरून तालुक्यातून आलेले आहेत आणि असे लोक इथं येऊन मुक्काम करून राहतात आणि गावामध्ये दहशत निर्माण करतात। अशा लोकांनीच हा भ्याड हल्ला केलेला आहे। त्याला त्या पक्षाची फूस असल्याशिवाय असं कदापि शक्य नाही। भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत त्या आमदाराची जी भाषा आहे सातत्यानं गुंडगिरीची भाषा आहे। गुंडगिरीशिवाय त्याला काही समजत नाही। विकासाचं खोटं विजन दाखवायचं, लोकांना फसवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे सध्याचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर करीत आहेत। त्यामुळे लोकांना कायमस्वरूपी खोटी आश्वासन देणं आणि ते खोटी आश्वासनाचा आम्ही लोकांनी पर्दाफाश केल्यामुळं हे वास्तवात येत नाही हे लोकांना पटवून दिल्यामुळं त्यांनी जे पोचलेले गुंड आहेत त्यांनी हा भ्याड हल्ला केलेला आहे। लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी आणि चांगल्या लोकांना मतदान करू नये हा त्यामागचा कुटील डाव आहे। इलेक्शनला एकच दिवस राहिलेला असल्यामुळं लोकांनी भयभीत व्हावं आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांना मदत करावी, मतदान करावं अशा प्रकारचा त्यांचा दृष्टी येतो आहे। परंतु ह्या कुठल्याही पेला भीक न घालता आम्ही राष्ट्रवादी पार्टी, उभाट असेल किंवा बसपा असेल ह्या पार्टीचे जे नेते आहेत आम्ही हे सगळे नेत्यांनी ठरवलेलं आहे की आम्ही जे भाषणामध्ये बोललो गुंडगिरीच्या बद्दल, दहशतवादाबद्दल, व्याज खाऊ लोकांबद्दल, तो आमचा संकल्प आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। आमच्या संकल्पनेला जत तालुक्यातील जनतेचा भरपूर पाठिंबा आहे। त्यामुळे विरोधकाची वाळू घसरलेली आहे, त्यांच्याकडूनच हा भ्याड हल्ला झालेला आहे। त्याची पोलिसांनी चौकशी करावी। पोलीस स्टेशनला मी स्वतः फोन केलेला आहे, सुरेश शिंदे सरकारच्या लोकांनी फोन केलेला आहे, त्यांनी त्याची तपासणी केलेली आहे। आणि इथं जे CCTV फुटेज आहेत आमच्या उमेदवार सरकारच्या घरापुढं त्या CCTV फुटेजमध्ये 2 व्यक्ती पळून गेल्याचं दिसून येते आहे। त्यांनी 2 व्हीलरवर आलेले आहेत, 2 व्हीलरचा त्यांनी शोध घ्यावा आणि त्या 2 उमेदवार गुन्हेगार कोण आहेत त्याला पाठीशी न घालता त्याच्यावर त्वरित कारवाई करावी आणि उद्या होणारं जे मतदान आहे ते शांततेनं होण्यासाठी पोलिसांनी तत्पर कारवाई करणे गरजेचे आहे। नसेल तर उद्याच्या मतदानाला भीतीचे एक आवरण राहील आणि लोक मतदानाला बाहेर पडण्याची शक्यता कमी आहे आणि दहशतवादाला भिवून लोक मतदान करणार। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जत।